नमस्कार. मनमोकळे शब्दयात्रीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. आज या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पटकथा संवाद लेखक आणि ज्यांना तंबीदुराई म्हणून जग ओळखतं असे श्रीकांत बोजेवार आलेले आहेत. नमस्कार बोजेवारजी. नमस्कार. आणि त्यांच्याशी आपण आज पत्रकारिता, त्यांचं लेखन आणि त्यांचं चित्रपट लेखन याविषयी आपण गप्पा मारणार आहोत, बातचीत करणार आहोत. तर तुम्ही पहिलं म्हणजे यवतमाळचे, विदर्भातले, दिग्रस तुमचं गाव. तिथून तुम्ही इथे मुंबईमध्ये 1987 साली आला. तुमचा पहिला मुंबईतला दिवस कसा होता आणि त्याबद्दल थोडं सांगा, मुंबईच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल. आणि तुम्ही इथे कसे वळलात, हे सगळं जे काम तुम्ही केलं ते मी सांगणारच आहे, पुढे आपलं येणार आहे बातचीतमध्ये. पण तुमचे आई वडील, तुमची शाळा, तुमचे गुरुजन आणि तुमचा तो सगळा डिग्रसचा माहोल, तो सगळा घेऊन तुम्ही मुंबईत आलात. हां, तर तो माहोल काय होता आणि मुंबईतला पहिला दिवस काय होता? माहोल, माझ्या घरी माझे वडील सुद्धा संगीत शिकवायचे. नोकरीला नगर परिषदमध्ये होते कॅशियर म्हणून, पण संगीत शिकवायचे. आणि गावात आलेला प्रत्येक गायक, प्रत्येक साहित्यिक आमच्या घरी साधारणतः येऊन जायचा. असं वातावरण, वाचायचं, ऐकायचं, असं सगळं वातावरण होतं. म्हणजे इतकं की मला आठवतं की एक दिवस बाबा पेपर वाचता वाचता रडत होते अचानक. आणि कळलं नेमकं का रडतात. आपल्या घरची मोठा माणूस साधारणतः रडत नाही ना कोणी, असं की बाबा का रडतात म्हणून मी विचारायला गेलो तर का रडतात. तर त्या दिवशी गदी माडगुळकर गेले होते. हो. तर ते पेपर वाचता वाचता रडायला लागले. घरी पुस्तकं यायची, मासिकं यायची, पेपर यायचा. तर ते सगळे संस्कार होते, गाण्याचे, ऐकण्याचे सगळे. तर ते सगळे संस्कार घेऊन इकडे आलो. म्हणजे बाबांचा नाटकाचा ग्रुप होता. अबोल झालीस का वगैरे नाटक त्यांनी केली. चांदणी शेंपितेचा अशी नाटकं त्यांनी त्यांच्या ग्रुपने केली होती. अरे वा. म्हणजे वातावरण असं होतं की मला आठवते त्यांचे त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये बँकेतले एक चोपडे नावाचे सहकारी होते. आणि त्यांची जेव्हा बदली झाली तेव्हा तो निरोप समारंभ आमच्याच घरी झाला. असे कार्यक्रम छोटे आमच्याच घरी व्हायचे साधारणतः. तर बाबांनी तेव्हा एक गाणं रचलं होतं, निरोपाचं गाणं, निरोपाची कविता होती. तर त्या ओळी माझ्या लक्षात राहिल्या अशा त्याच्यामध्ये की त्यांनी असं त्यात म्हटलं होतं की फांदीवरचा पक्षी उडाला त्या फांदीवर बसण्या, फांदीवरचा पक्षी उडाला त्या फांदीवर बसण्या, रित्या फांदीला उदास वाटे, स्मरती जुन्या कहाण्या. क्या बात. तर हे असं सगळे संस्कार होते. आणि लक्षात होतं की माझे बाबा खूप वर्षापूर्वी लहानपणी, ते 17-18 वर्षाचे असताना मुंबईत पळून आले होते. त्यांना सिनेमात काहीतरी करायचं होतं, काहीतरी पेंटर होते, गायक होते, संगीतकार होते, काहीतरी करायचं होतं. आणि व्ही शांतारामनकडे त्यांच्या स्टुडिओमध्ये एक 5-6 महिने ते पेंटिंग डिपार्टमेंटला काही दिवसांनी काम केलं. आणि माझे आजोबा वारले त्यावेळी बाबांना परत यावं लागलं. आणि मग ते तिकडेच राहिले, घरातला मोठा करता मुलगा असल्यामुळे. तर डोक्यात कुठेतरी होतं बाबांचं जे अर्धवट राहून गेलं करायचं मुंबई पुण्यामध्ये जाऊन, तर ते आपल्याला करता आलं तर बरं असं. कारण डोक्यात तेच होतं की साहित्य तिकडे आहे, संगीत तिकडे आहे, आपल्याकडे काय फार हे नाही आहे. म्हणून मी इकडे आलो. 87च्या सुमारास हे सगळे संस्कार घेऊन इकडे आलो. मी जरी ITI केलं होतं, ITI केलं मी रेडिओ टेलिव्हिजनमध्ये. अच्छा. ITI करून इकडे आलो, पण डोक्यामध्ये सगळं हे भरलेलं होतं. त्यामुळे आलो ह्यासाठी. म्हणजे इतकं होतं की मी पावसाळी दिवस होते आलो तेव्हा, असं त्याच आठवड्यामध्ये, ज्या दिवसात आलो आठवड्यामध्ये, पेपरमध्ये घरी वाचलं मी असं की कुठेतरी CR व्यासांचं गाणं होतं, पंडित CR व्यास. ते नाव ऐकून होतं आणि पंडित CR व्यासाचं गाणं ऐकायला फुकट होतं एक तर. आपण जाऊया असं म्हणून मी तिथून ठाण्याला होतो, ठाण्यावरून माटुंग्याला आलो. ते शोधून काढलं कुठे गाणं आहे ते, चालत आणि बसलो गाणं ऐकायला. गाणं ऐकतो भान विसरलो किती वाजले काय वाजले. बरं रात्री 12:30 पाऊण वाजता गाणं संपलं. तिथून चालत दादर स्टेशनला आलो, माटुंगा स्टेशनवरून. तर शेवटची गाडी गेली होती, ट्रेन नाही यार. टॅक्सीने बिक्सीने जाण्याचा काय प्रश्नच नव्हता त्या काळामध्ये. आणि मग पहिली गाडी सुरू होईपर्यंत पहाटे 5-5:15 बसून राहिलो स्टेशनला तिकडे. पहिल्या गाडीने गेलो. तर मी माझ्या मामाकडे उतरलो होतो, सुधाकर गंधेवार म्हणून माझे मामा होते. तो अस्वस्थ झाला तिकडे मामा माझा की हा गेला कुठे. त्याला म्हटलं काय TCने पकडलं का काय गेलं, काय झालं कुठे, असं काय माहीत नव्हतं. तो तसाच बसतो, सारखा आपला खालीवर करतो. घरून फाटकात येतो, फाटकात घरून जातो. मी पहिल्या गाडीने सकाळी 6-6:15 जेव्हा पोचलो ठाण्याला घरी, तर तेव्हा गेटवरच उभा होता तो माझी वाट बघत. कारण माझ्या आईने त्याच्यावर जबाबदारी टाकली होती, याला पाठवते तू जरा सांभाळायला.
तर हे सगळं असं होतं. त्यामुळे सगळी भूक होती ऐकायची, वाचायची, सगळ्या गोष्टीची. मी मधल्या काळात जवळपास 6 महिने आल्यानंतर काही जॉब मिळाला नाही आल्यानंतर. ती पण भूक होती. हां, नाही तर का? ते जायचे 4-5 महिने जे होते रिकामे, तर काय करायचं, मी रोज दादरला यायचो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जायचो. कारण तिथे पुस्तक कुठले वाचायला परमिशन होती. तुम्ही घरी घेऊन जाऊ शकत नाही. पण रेफरन्स सेक्शनमध्ये जायचं, कुठले पुस्तक काढायचं आणि वाचत बसायचं. मी तिथे वाचत बसायचो. दुपारी 1 वाजता 1:30 वाजता बाहेर यायचं, एक वडापाव खायचा, परत जाऊन वाचत बसायचं. हो. मी ते 4-5 महिन्यामध्ये असंख्य पुस्तकं वाचली, की ज्या पुस्तकाची फक्त मी नावं ऐकली होती आणि मला वाचायला मिळत नव्हती. श्रीकांत, तुमचा एक लेख मी मध्यंतरी वाचला, आणि रस्ता ओलांडला, बरोबर? म्हणजे तुम्ही जवळजवळ 36 वर्ष पत्रकारिता केली वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये, आणि आज तुम्ही एक मोठे ज्येष्ठ पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहात. संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तुम्हाला ओळखतात, एक चांगला संपादक, चांगला पत्रकार म्हणून. आणि तुम्ही स्तंभलेखन जे केलं ते जवळजवळ 26 वर्ष केलं. 2 हो. फुल 1 हाप आणि नंतर 1.5 दमडी. तंबी दुराई या नावानेच तुम्हाला जास्ती लोक ओळखतात, हो, खरं बरं आहे. का? खरं आहे. आणि पत्रकारितेचा जांभेकर पुरस्कार पण तुम्हाला मिळाला, स्तंभलेखनाचे पुरस्कार मिळाले तुम्हाला, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, आणि आणखीन खूप महत्त्वाचे पुरस्कार तुम्हाला मिळाले, राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तर ह्याची सुरुवात कशी झाली पत्रकारितेची? पत्रकारितेमधले तुमचे मार्गदर्शक, किंवा आपण ज्यांना गुरु म्हणतो, सद्गुरूच म्हणावं लागेल, हो, खरं आहे. असे कोण, आणि त्यांच्याकडून तुम्ही कसं काय काय घेतलं आणि पुढे कशी वाटचाल सुरू केली? या क्षेत्रामध्ये जेव्हा होतो टेलिव्हिजनच्या वगैरे छोट्या नोकऱ्या केल्या, 400-500 रुपये महिनाभर असं काहीतरी, त्यात म्हणावं तसं बसत नव्हतं त्याकाळी. आणि घरून सुरू होतं की तू आता काही होत नसेल तिकडे तर परत ये, आपण इकडे काहीतरी एखादं दुकान टाकू दुरुस्तीचं किंवा काहीतरी बघूया, असं चाललं होतं. आणि अशा काळामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये एक जाहिरात आली होती की एक नवीन वृत्तपत्र सुरू होतं आणि तिथे तुम्ही पत्रकारितेचा काही कोर्स वगैरे केला नसेल तरी चालेल, तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर या मुलाखतीसाठी. आणि सुदैवाने मी ग्रॅज्युएशनच्या 12वीकडून आलो होतो, पण मधल्या काळामध्ये दरवर्षी जायचो. माझी बहीण तिकडे माझा फॉर्म भरायची. मी प्रायव्हेटला बसून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं ते माझ्या बहिणीमुळे, धाकट्या बहिणीमुळे. आणि मी गेलो इंटरव्ह्यूला, चला बघूया आता या क्षेत्रात काही झालं नाही आपलं, पत्रकार पण होऊन बघूया, आपल्याला येत काही नसलं तरी जाऊया. आणि भाऊ तोरसेकडे माझा इंटरव्ह्यू घेतला तिथे. आणि मी हे जे आणि मी रस्ता ओलांडला, तर मी त्या ऑफिस समोर जे राजधानी मुंबई नावाचं छोटं पेपर सुरू व्हायचा होता तो. तर असा मध्ये रस्ता होता, त्या बाजूला ऑफिस आणि इकडे मी. आणि मी तासभर उभा होतो तिथे. आपण इंटरव्ह्यूला जावं की जाऊ नये, कारण जे इंटरव्ह्यूला जात होते ते सगळे टिपिकल झोळ्या घेतलेले पत्रकार वगैरे सगळे होते असे. आणि म्हटलं आपल्याला ह्यातलं काहीच माहिती नाही, ही माणसं चालली आतमध्ये गेल्यानंतर आपलं जर काहीच आलं नाही तर काय करणार, आपलं रेडिओ टी व्हीवर आपलं गाव भरा आपला. अशा द्विधा मनस्थितीत होतो. आणि तासभर विचार करून शेवटी मी धाडस केलं आणि रस्ता ओलांडला. तर तो खरोखरच आयुष्यात मी रस्ता ओलांडला पत्रकारितेची वाटचाल सुरू झाली. नंतर मग तुम्हाला नॉर्वेकर, मग मी तिथून सकाळमध्ये आलो, राधाकृष्ण नॉर्वेकरांकडे होतो. नॉर्वेकरांकडनं मी शिकलो की पत्रकार हा माणूस असला पाहिजे आधी, नंतर पत्रकार. त्यांनी हृदयाने विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर टिकेकरांकडे गेलो लोकसत्तामध्ये. टिकेकरांनी मला बोलावून घेतलं सकाळमधलं वाचन, माझे लेखन वाचून त्यांनी. टिकेकरांकडनं मी नीती आणि मूल्य शिकलो. पत्रकारिता हे असं क्षेत्र आहे राजकारणासारखं जिथे तुम्हाला घसरायला खूप चान्स आहे, खूपच म्हणजे खूप चान्स आहे त्या ठिकाणी. तर तिथे आपली तत्व, आपला विवेकबुद्धी कशी जागृत ठेवावी, आणि त्यांचं तारतम्य नावाचं त्यांच्या सदराचं नाव टिकेकरांच्या. तर आयुष्यात तारतम्य कसं पाळावं कुठल्या गोष्टीत, हे त्यांच्याकडनं शिकलो मी. 2 फुले खाप हे सदर जे सुरू झालं ते पण टिकेकरांच्या आग्रहामुळे सुरू झालं. मी रंगतरंग पूर्णिमेमध्ये चालबाज या टोपण नावाने काही लिखाण करायचं. तर ते वाचून त्यांना असं वाटलं की याला विनोदाची चांगली जाण आहे. आणि मग त्यांनी मला ते सदर लिहायला लावलं. तर ते सदर तेव्हा आम्ही 3 महिने सदर सुरू ठेवू, जमलं तर ठीक आहे, नाही तर बंद करू, अशा बोलीवर सुरू झालेलं सदर आहे. ते 26 वर्ष पुढे सुरू राहिलं. लेखन करताना स्तंभलेखन कसोटीचे पण प्रसंग आले, अनेक प्रसंग आले. काय एखादं सांगा ना. टिकेकरांनी म्हणून असं म्हणूया की सामाजिक आणि नैतिक आणि सांस्कृतिक संस्कार केले माझ्यावरती. त्याच्यानंतर कुमार केतकर संपादक झाले, त्यांचे माझ्यावर राजकीय संस्कार झाले साधारणतः. म्हणजे एकाकडनं मी जागतिक राजकारण याचे धडे घेतले असं म्हणूया, एकाकडनं नैतिकतेचे आणि सांस्कृतिक याचे धडे घेतले. त्या सगळ्याचं मिश्रण मला यात कामी आलं. प्रसंग खूप आले त्याच्यामध्ये, पण असं झालं की म्हणजे जवळपास राजकारणातल्या त्यावेळेपासून गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, RR पाटील पासून जर आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यापर्यंत जवळपास प्रत्येकाने आत्तापर्यंत मला फोन केले त्या कॉलमच्या संदर्भात. अरे वा. ते सगळे कॉलम वाचतात,
प्रत्येक वेळेस. रागावतात वगैरे की पण राजकारणी कधी रागवले नाही. नाही, मी राजकारणी मी नाही अनेकांची थट्टा मस्करी केली, रागवत. पण काय मी एक कायम सीमारेषा पाळली की ओरखाडा आणि गुदगुल्या यात फरक असतो. तुम्ही गुदगुल्या करायच्या पण ओरखडा नाही काढायचा. चिमटे काढायचे पण कधी रक्त नाही काढायचं. आणि आपली एक सीमारेषा असते, आपण किती ओलांडायची. त्यामुळे 26 वर्षात कुठलाही राजकारणी माझ्यावर रागावला नाही. वा. आणि प्रत्येकाने एन्जॉय केलं. उलट मला मुंडेंचा एकदा फोन आला होता. मी गोपीनाथ मुंडेंवर एकदा लिहिलं होतं. ते काहीतरी एक कुठेतरी स्टेज पडलं आणि गोपीनाथ मुंडे स्टेजवरनं खाली कोसळले होते. तर तेव्हा मी लिहिलं की अरे निवडणूक नसताना मुंडे कसे पडले, असं एक लिहिलं होतं. तर ते वाचून त्यांनी इतकं एन्जॉय केलं त्यांनी. आणि मला म्हणाले की मला ते आवडलंय, खूपच आवडलं, पण तुम्ही माझी थट्टा केली आहे, माझी तुम्हाला एक विनंती आहे. म्हटलं काय? पुढच्या आठवड्यात तुम्ही विलासची थट्टा करा. त्या दोघांचं ते फारच जबरदस्त होतं, विलासराव देशमुख आणि यांचं. बिलकुल. तर ते गमतीने पुढच्या आठवड्यात तुम्ही विलास शिकायचं जरा, असं इतकं खूप छान खेळ. त्या कॉलम मध्ये तुम्ही साहित्यिकांबद्दल पण लिहायचं. साहित्यिकातून बऱ्याचदा लिहिलं. त्यामध्ये पण राजकारणी कधी रागावले, पण साहित्यिक मात्र थोडेसे रागावले माझ्यावर. पण काय होतं, त्या क्षणी रागवले. सुभाष भेंडे होते, रवींद्र पिंगे होते, कधी कधी त्या क्षणापुरते रागवले. पण ते काही दिवसांनी परत काय, माझ्या कॉलमचे चाहते होते ते, त्यामुळे फार दिवस रागवू शकले नाही माझ्यावरती. ते नंतर सुरळीत झालं सगळं. श्रीकांत बोजेवार यांच्याशी हा संवाद असाच पुढे चालू ठेवूया. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नमस्कार. श्रीकांत बोजेवार यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात. पुढचा तुम्हाला लोकांच्या मनातला प्रश्न असा आहे की तुम्ही हे सगळं पत्रकारिता वगैरे चालू असतानाच सर्जनशील लेखन ज्याला म्हणतो ते पण तुम्ही करत होतात. तुमची गाजलेली कादंबरी म्हणजे 2.25 पायांचा माणूस. एक सामान्य माणूस तो आमदारच्या पर्यंत पोहोचतो, राजकीय त्याची महत्त्वाकांक्षा असते आणि ते करताना तो नीती अनिती पाळतो का, हा खरा प्रश्न आहे त्या कादंबरीतला. बरोबर आहे. आणि ती इतकी गाजली की 1 3/4 म्हणून विक्रांत पांडेंनी आत्ता त्याचा इंग्रजी अनुवाद केला आणि त्याला खूप प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे मराठीच्या बाहेरचं तिकडे पण मिळतो आहे. तर या संदर्भात जरा 2.25 पायांचा माणूस, त्याला पुरस्कार पण मिळाले या कादंबरीला. जरा सांगा याची सुरुवात आणि त्याचं काय आहे. मी जे सदर लिहित होतो ते साधारण जास्त त्यात राजकीय असायचं. माझ्या आता अजूनही जे असतात 2 फुलं आणि नंतर 1.5 जमले, त्यात राजकीय जास्त असायचं. तर मी ज्या पद्धतीने सदर लिहितो त्याच पद्धतीने मी कादंबरी लिहावी, अशाच याचंच मोठं विस्तारित रूप सदराचं, एक कादंबरी लिहावी अशी पहिली सूचना मला केली ती सुनील कर्णिकांनी. सुनील कर्णिकांनी हे सांगितलं दाभोळकरांना, नरेंद्र दाभोळकरांना. नरेंद्र दाभोळकरांचा मला फोन आला की साधनाच्या दिवाळी अंकात तुम्ही कादंबरी लिहावी अशी सूचना सुनील कर्णिकांनी तुम्हाला केली आहे आणि मी आग्रह करतो तुम्ही लिहा म्हणून. आणि मग मी दिवाळी अंकासाठी म्हणजे कादंबरी खरं लिहायला घेतली. आणि दिवाळी अंकात पहिल्यांदा त्यांनी मला 32 पानं सांगितली की 32 पानं तुमच्यासाठी ठेवतोय, तुम्ही कादंबरी लिहा. मला पहिल्यांदा लिहिता येईल की नाही माहिती नव्हतं. मी प्रयत्न करतो, लिहितो असं म्हणलं. मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती 32 पानं संपणार नाही. मग त्यांनी मला 42 पानं करून दिली. त्यातही संपणार नाही केल्यानंतर त्यांनी मला 62 पानं दिली. शेवटी 66 पानांची कादंबरी मी ती दिवाळी अंकात लिहिली. अच्छा. आणि ती मग दिवाळी अंकात असतानाच विनय हर्डीकरांनी वाचली, देशमुख आणि कंपनीच्या. आणि तिथेच मला सांगितलं ही कादंबरी प्रकाशित करतो अशी. तिथून ती तिकडे प्रकाशित सुद्धा झाली. आणि त्याचं जे लंगड्या नाव होतं, त्याचं जे मुख्य व्यक्तिरेखा आहे त्याची, ती मी जे काय राजकारण सगळं जवळून बघत होतो पत्रकार म्हणून, जे काय म्हणत होतो, तर तेच सगळं मी त्याच्यामध्ये आणलेलं आहे. फक्त ते एका वेगळ्या शैलीत आणलेलं आहे. म्हणजे त्याला आपण असं म्हणतो की फॅन्टसी आहे, ती अद्भुतिक आहे. त्याच्यामध्ये एक मांजर आहे कॅरेक्टर, आणि मांजर आणि माणूस एकमेकाशी बोलतात बिलकुल आणि राजकारण भाष्य करतात बिलकुल. ज्यातनं ती कादंबरी फुलत जाते. आणि मग त्यानंतर ती खूप लोकांना आवडली, पुरस्कार मिळाले बरेचसे. आता ती इंग्रजीमध्ये पण आली आहे. आणि ती गेल्या वर्षातली 10 ट्रान्सलेटेड पुस्तकं जी आली इंग्रजीमध्ये, त्यातल्या 10 मध्ये पण तिचा समावेश झाला. आणखीन तुमचं एक काम खूप गाजतंय आणि लोकप्रिय झालंय ते म्हणजे अगस्ती मालिका. बरोबर. ह्या आधुनिक गुप्तहेर कथा म्हणजे मराठीतला हा जेम्स बॉन्डचा अवतारच आहे. तो राकट रगेल आणि रंगेल असा. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही
मला त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे 3 त्यातल्या कादंबरिका आल्या. कादंबरिका म्हणू आपण, हो कादंबरी बरोबर. नाही. आणि त्याच्यामध्ये तुमचं हे हरवलेलं 1.5 वर्ष, न्यूड पेंटिंग आणि अंगठी, अंगठी. बरोबर. आता हे सगळं लिहित असताना तुम्ही हे अर्पण पत्रिका जी आहे तुमची, ती मला वैशिष्ट्यपूर्ण वाटते याच्यासाठी की चाणाक्षपणाचा कळस ही मराठीतली पहिली गुप्तहेर कथा ह्यांनी लिहिली, हना आपटेने. हो तिला हना तुम्ही आपटे. अर्पण केलंय. हो. त्याबद्दल थोडं सांगा होय. जरा. काय आपल्याकडे खूप बाबूराव अर्नाळकर आहे, हो. अशा अनेक हो, अनेक गुरुनाथ नाईक, गुरुनाथ नाईक बाबूराव आहे, अर्नाळकर. असे अनेक आले. पण तो काळ संपला. म्हणजे काय होतं, एकेकाळी आपण सगळे आहे आपलं पहिलं बालवाङ्मय वाचायचो, नंतर आपण ह्या झुंजार कथा आणि हे सगळं वाचायचो, बिलकुल. आणि मग प्रौढ वाङ्मयाकडे वळायचो. हो. गेल्या वर्षात काय काय झालं, बालवाङ्मय आणि प्रौढ वाङ्मय याच्यामधली जी पूल होता हा, तो पूल नाहीसा झाला. कोणीच असं लिहित नव्हतं आता. बरोबर. आणि रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर यांच्याशी बोलता बोलता मी असा विषय काढला की म्हटलं हा मधला पूल गेलाय. आपल्याला तरुण पिढीला जर वाचनाकडे वळवायचं असेल मराठीकडे, तर हा ब्रिज पाहिजे ना. बालवाङ्मय वाचलं तर डायरेक्ट तुम्ही जे कुलकर्णी वाचत नाही ना, तिथे उडी पडत नाही, तर मध्ये काहीतरी हवं तुमचं. नाही. तर म्हणजे तुम्ही एवढा जर स्पष्ट विचार केलेला आहे काय असावं, तर तुम्हीच का लिहित नाही. आणि मी गुप्तहेर कथा खूप वाचल्या, म्हणजे अर्नाळकर वगैरे तर वाचलेलं आहे, पण विदर्भामध्ये आमच्या आहे ना अच्छा. हिंदीचा प्रभाव खूप आहे. त्यामुळे हिंदीमध्ये जे आहे, मी हिंदी उपन्यास खूप वाचले. कर्नल रणजित आहे, कॅप्टन विनोद आहे, मेजर बलवंत आहे, त्यानंतर गुलशन नंदा, प्रेम बाजपेयी यांच्या कादंबऱ्या, इब्ने शफी नावाचं एक कॅरेक्टर आहे, त्यांचे लेखक होते, त्यांचे खूप छान कॅरेक्टर होतं. कर्नल विनोद आणि कॅप्टन हमीद. त्यानंतर वेदप्रकाश कांबोज आहे, वेदप्रकाश शर्मा आहे, ओमप्रकाश शर्मा आहे, या सगळ्यांची पुस्तकं मी खूप वाचली होती तेव्हा. हे सगळं डोक्यात साचलेलं होतं, पण मी लिहायचा विचार नव्हता केला कधी. या निमित्तानं मी लिहायला आलो आणि मग म्हटलं की अगस्ती मला नाव सुचलं की जे भारतीय परंपरेतलं पण आहे आणि आधुनिक सुद्धा वाटतं, बिलकुल. आजच्या पिढीला सुद्धा अपील फार करेल. सुंदर. मग अगस्ती हे काय असावा, कसं असावं कॅरेक्टर, याचं एक तयार केलं मी स्केच, की त्याच्या कानात बाळी असावी, तो तंत्रस्नेही असावा, त्याची मोटरसायकल एकदम आधुनिक असावी, त्यात सगळं काही असावं. 8 हो, दिवस हो. तो कुठे राहिला तर त्याला कशाची गरज पडू नये अशा प्रकारचं. त्याच्याकडे एक छोटा कॅमेरा असावा, गुप्त कॅमेऱ्यासारखं, असं सगळं एक कॅरेक्टर तयार केलं आणि त्यातनं लिहिलं. आणि आम्ही ठरलं होतं की 125 पानाच्या पुढे जायचं नाही. साधारणतः तरुणांचा वाचण्याचा हे कमी असतो स्पॅन, म्हणजे त्यांना काय फार मोठं वाचायची आवड नसते. त्यामुळे 125 पानात एक अगस्ती असं ते लिहिलं. आणि ती हंसा नावाची उद्योगपत्नी म्हणू आपण. उद्योगपती नाही, उद्योगपत्नी. आणि तिची मुलगी हरवते, कौशिकी. आणि तिच्यात ती 1.5 वर्षामध्ये काय ती घडलं ते शोधून काढायला सांगते ना. ती हरवते आणि ती 1.5 वर्षात आपण कुठे होते विसरून जाते. हो. तर तिच्या डोक्यातनं 1.5 वर्ष जे हरवलंय, तर ते शोधून काढायचं काम ती अगस्ती करते. क्या बात. मी विचार केला 2 की एक याच्यात अशा केसेस याव्या की ज्या आता पण कुठे आलेल्या नाहीये, पूर्ण ओरिजिनल. आणि दुसरं असं की आपण मुंबईत राहतो, तर काय होतं मराठी कादंबऱ्यामध्ये अनेकदा सगळी कॅरेक्टर्स पण मराठी असतात, उद्योगपती मराठी, सगळे मराठी. तसं नसतं ना आपल्या आजूबाजूला. आपल्या आजूबाजूला अमराठी माणसं खूप असतात ज्यांचे व्यवहार असतात. त्यामुळे मी मुंबई त्यात दिसावी कादंबरीमध्ये. बरोबर. म्हणून मी त्यातली कॅरेक्टर्स पण मग वेगवेगळ्या भाषांमधली घेतली, जे बोलतात मराठी, कारण आपण कादंबरी मराठीत लिहितो म्हणून. पण कॅरेक्टर्स त्यातली वेगवेगळ्या आणि लोकेशन्स पण आहेत अगस्तीमध्ये. मी बघितली की भंगारवाल्याच्या त्या दुकानापासून त्या खंदकापासून तो पंचतारांकित हॉटेल्स पर्यंत लोकेशन. मला वाटतं हे तुमच्या व्यवसायानिमित्त तुम्ही फिरलेली प्रत्यक्ष वास्तव दर्शन. मुंबई पायाखालनं खूप घातली तुझ्यासारखं. आपण मुंबईतून बाहेर येतो, बिलकुल. तर इतकी मुंबई पायाखालनं घातली आहे, गल्ल्या माहिती आहे आपल्याला, कुठे खायला चांगलं मिळतं, कुठे काय मिळतं, सगळं माहिती आहे. तर ते सगळं मी त्यात आणण्याचा प्रयत्न केला. अगस्ती खूप खाण्याचा शौकीन असतो अगदी. तर मुंबईत कुठे कुठे काय चांगलं खायला मिळतं, त्याचे रेफरन्सेस त्यात आपोआप येत गेले सगळे. त्यामुळे ते एक प्रकारे मुंबईचं चरित्र आहे. आता त्या सगळ्या चित्रपट प्रवासाबद्दल आपण बोलूया, तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नमस्कार. आपण श्रीकांत बोजेवार यांच्याशी पुन्हा एक संवाद, पुढचा टप्पा सुरू करतो आहोत. श्रीकांतजी, तुम्ही विनोदी लिहिता, गंभीर लिहिता, सगळ्या प्रकारचं लिहिता. म्हणजे तुम्ही मीच एवढा शहाणा कसा हा विनोदी लेखसंग्रह, त्यानंतर क्षुल्लकची गोष्ट कथासंग्रह तुमचा आला. पण चित्रपट तुमचा हा, मी मगाशी म्हटला, भक्ती हीच खरी शक्ती, तो पहिला सिनेमा. पहिल्या सिनेमाचं काय होता थरारक अनुभव तुमचा, तो सांगा. कुठेतरी डोक्यात होतं आपण फिल्म लिहिली पाहिजे. आणि माझा एक मित्र आहे गणेश गारगोटे म्हणून, तो फिल्म
PRO आहे, त्याला मी सांगून ठेवलं होतं तुला कधी चान्स मिळाला तर मला एक फिल्म लिहायची आहे, काही असेल तर सांग. त्याचा मला एक दिवस अचानक फोन आला, भक्ती हीच खरी शक्ती नावाचा सिनेमा तयार होत आहे, त्याची कथा पटकथा संवाद सगळं तयार आहे, शूटिंगचं शेड्यूल ठरलं आहे, पण आता शेवटच्या क्षणी असं झालं की त्या कोल्हापुरी भाषेत संवाद लिहिणं अपेक्षित होतं कोल्हापूरच्या भाषेमध्ये, तर तुम्हाला ते कन्व्हर्ट करता येतील का, त्यात तुम्ही तुमच्या मनाचे पण काही घालू शकता अर्थात त्या हे करताना पण कळलं. तर मी म्हटलं बाबा मी पहिल्यांदा मयेकरांना विचारतो, त्यांनी लिहिले आहे ते, म्हणून मी मयेकरांना फोन केला. मयेकर माझ्या कॉलमला दाद देण्यासाठी जवळपास 15 दिवसांनी एखादा फोन व्हायचाच आमचा. तर म्हटलं असं असं आहे, तर म्हणाले तू अगदी निर्धास्त मनाने लिही. मीच त्यांना सांगितले म्हणाले की तुम्ही आता कोणाला तरी सांगा, मला की कोल्हापुरी टोन जमलेला नाही, झेल असतो तो. मग मी ते 8 दिवसामध्ये मी त्या पिक्चरचे संवाद लिहून काढले. अरे वा. आणि मग नंतर मी तहान लिहिला सिनेमा, आणि असे एक सिनेमे होत. आता म्हणजे आता 11वा सिनेमा आहे. 11वा सिनेमा 11 सिनेमा आणि आहे. तुकडोजी तुकडोजी महाराज महाराज 1000ची नोट खूप गाजला तुमचा सिनेमा. तर हे 1000ची नोटचं जे सगळं यश आहे वगैरे आणि तुम्ही त्याच्यासाठी घेतलेली मेहनत, त्याबद्दल थोडं सांगा. 1000ची नोटचं पण आहे, त्याची मूळ कथा जी होती ती माझ्या 2 फूल एक हात सदरामध्ये झालेली होती. एक दिवस अशी बातमी आली की यवतमाळमध्ये कुठेतरी एका राजकारण्याने लोकांना पैसे वाटले निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये, आणि त्यात एक म्हातारी होती की तिच्या मुलाने आत्महत्या केली होती. शेतकरी होता मुलगा, त्याने आत्महत्या केली. त्या नेत्याला जेव्हा कळलं की नाही असं असं झालेलं आहे, तेव्हा तो इतरांना 500-500 रुपये देत होता, तर त्याने त्याला कणव आली आणि त्याने 1000 रुपये दिले. आणि ती 1000ची नोट जी होती ती नवी कोरी नोट होती, आणि या गरीब बाईकडे ही नोट कशी काय आली, ही कदाचित खोटी असावी, म्हणून तिला कोणीच दुकानदार ती नोट घ्यायला तयार नव्हता ती गेली तेव्हा. तर हे माझ्या डोक्यात बसलं की याच्यावर एक छान सिनेमा होऊ शकतो. आणि शेखर साठे जे निर्माते होते त्यांनी वाचलं, त्यांना पण ते खूप डोक्यात बसले त्याच्यासुद्धा. आणि मग त्यांचा मुलगा श्रीहरी साठे त्यांनी फिल्म डिरेक्ट केली ती, आणि ती आम्ही केली. त्यात सगळं ती विदर्भातच होते फिल्म, त्याचं लोकेशन दिग्रसच होतं. माझं जे गाव आहे त्याच गावात ते कथानक घडतं असं मी दाखवलं होतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये. त्यामुळे त्याची भाषा पण वऱ्हाडातली होती, आणि वऱ्हाडी भाषा समाजाची वऱ्हाडी बोलीचं सामर्थ्य सांगा जरा. तुम्ही 2.5 पायाच्या माणूसमध्ये पण वऱ्हाडी बोलीचा वापर मी केलाय. तुम्ही कॉलम मध्ये पण तुमच्या बऱ्याचदा वापरता. तर वऱ्हाडी बोलीची एक स्ट्रेंथ आहे, एक ताकद आहे, त्याबद्दल थोडं सांगा. वऱ्हाडी आहे ना, नागपूर म्हणजे मध्य प्रदेशचा प्रभाव असल्यामुळे थोडा हिंदीचा प्रभाव आहे, आणि त्यामुळे ती बोली फार गोड आहे. म्हणजे तुम्ही 3 सिनेमांची गाणी लिहिली, 3 सिनेमांची गाणी लिहिली. तर पहिल्यांदा मी इथे प्रयोग केला गाणी लिहिण्याचा. आणि माझी आजी एक गाणं मला सांगायची, माझं ते पाठ झालं होतं. मी आजीसोबत भजनाला जायचो तेव्हा ते गाणं म्हणायचो. तर त्याची सुरुवात अशी होती, संत सखूवरचं गाणं होतं ते. कृष्णा तिरी कराड नगरी, छत्र बैसिले ब्रह्मपुरी, ब्राह्मणाची सून सखूबाई नांदत होती तिच्या घरी. आणि मग पुढे सखूची कहाणी आहे की सखू पंढरपूरला कशी जाते, विठ्ठल घरी, तिच्याऐवजी विठ्ठल घरी येतो आणि घरची कामं करतो, साक्षात देव घरी येतो तिची कामं करायला, अशी ती गाण्यातून कथा सांगितलेली होती. मी तीच कथा ही पहिल्या 4 ओळी घेतल्या ओरिजिनल, आणि माझ्या पद्धतीने पुढची 2 कडवी लिहिली आणि त्याचं गाणं केलं. तुमची आजी तुम्हाला लहानपणी कडेवर घेऊन चित्रपट, तिची सुरुवात सिनेमाचा खरं शौक मला आजीमुळे लागला. माझ्या आजीला पिक्चर खूप आवडायची, पिक्चर बघायला, आणि ती पिक्चरला जायची. आणि लहान मुलांना तेव्हा तिकीट नव्हतं, कडेवर असलेला तिथे एक पार्टी होती, कडेवर असलेल्या मुलास तिकीट नाही, तर माझी आजी मला खूप वर्ष कडेवर घेऊन जाते फुकट पिक्चर दाखवण्यासाठी म्हणून. ताठकणा पण तुमचा खूप पिक्चर गाजलं, ते त्याचे पटकथा संवाद, आणि त्याच्यासाठी पण तुम्ही खूप मेहनत घेतली. पण मला शेवटचं तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या प्रभात चित्रमंडळाशी गेली 30 वर्ष, जवळजवळ 3 दशकं तुम्ही संबंधित आहात, सुरुवातीला सदस्य, मग कार्यकारिणी सदस्य, आणि आता विश्वस्त, ह्या प्रभात चित्रमंडळाचं या संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठी काय महत्त्व आहे, आणि ही चळवळ पुढे भविष्यात कुठली दिशा घेणार आहे? प्रभातकडे मी ओढला गेलो तो सुधीर नांदगावकर यांच्यामुळे. सुधीर नांदगावकरचा प्रयत्न असतात की प्रत्येक तरुण पत्रकारांनी प्रभातकडे यावं, कारण प्रभातमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक विजन मिळतं, दृष्टी मिळते सिनेमाची, जागतिक सिनेमा बघून. मी तोपर्यंत जागतिक सिनेमाची नावं ऐकली होती, कधी पिक्चर बघितले नव्हते, पण प्रभातमध्ये आल्यानंतर अकिरा कुरोसावा, विटोरियो डिसिका, मार्टिन स्कोर्सेसी, ही सगळी मोठी मोठी डायरेक्टर मंडळी ज्यांची फक्त नावं ऐकली होती, त्यांच्या फिल्म्स बघायला मिळाल्या. शिवाय इथले जे त्यांनी त्या काळामध्ये तेंडुलकर महोत्सव केला होता, तेंडुलकरांच्या सिनेमाचा महोत्सव आठवड्याभराचा. मी तेंडुलकरांची एकही फिल्म तिकडे असताना बघितली नव्हती, कारण आमच्याकडे फिल्म लागतच नव्हती ह्या सगळ्या. पण इथे मी आल्यानंतर त्या फेस्टिवलमध्ये मंथन बघितलं. मंथन बघून माझ्या लक्षात आलं की सिनेमा असा असतो, वेगळंच काहीतरी होतं. पाहिल्यानंतर झालं की अर्धसत्य बघितला, आणि ते असं वाटलं की हे संस्कार आपल्या लोकांवर झाले पाहिजे. सिनेमा पाहतो आपण, सिनेमा कसा पाहावा
ॲप्रिशिएट कसा करावा याचा एक संस्कार असतो याचा संस्कार आपल्याला व्हायला पाहिजे आणि ते आणि प्रभात करतो. तो प्रभात करत असतो. आणि तुम्ही ह्या सगळ्या चळवळीला घेऊन पुढे जात आहात. तुम्ही आज इथे आलात वेळात वेळ काढून आणि हा मनमोकळा संवाद साधलात प्रेक्षकांशी. त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद.